श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 19 एप्रिलला म्हणजेच रविवारी आहेत अक्षय तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक अत्यंत शुभ दिवस आहे, जो वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरा केला जातो. या दिवशी भगवान विष्णूंचा 6वा अवतार भगवान परशुराम यांची जयंती देखील साजरी केली जाते. अक्षय म्हणजे न संपणारं पुण्यफळ देणारी ही अशी तिथी आहे. 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक असा हा अत्यंत पवित्र मुहूर्त मानला जातो. या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य अक्षय किंवा अविनाशी मानले जाते आणि म्हणून या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करणे, घर किंवा जमीन खरेदी करणे, विवाह आणि इतर शुभ कार्य करणे खूप शुभ मानले जाते. आणि सर्वात महत्त्वाचे, या दिवशी पितरांसाठी विशिष्ट पूजा आणि पितरांची सेवा अवश्य करावी, ज्यामुळे पितृदोष कमी होण्यास मदत होते, पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि आर्थिक समस्या कमी होतात. त्याचबरोबर भगवान विष्णू माता लक्ष्मीची कृपादृष्टी प्राप्त करण्यासाठी या दिवशी त्यांची देखील पूजा सेवा अवश्य करावी. कारण या दिवशी आपण जे काही चांगले कर्म करतो तर ते आपल्याकडे अक्षय असते आणि म्हणून या दिवशी होईल तेवढ्या चांगल्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. जर आपण या दिवशी काही वाईट गोष्टी केल्या तर त्या सुद्धा आपल्याकडे अक्षय असतात आणि म्हणून या दिवशी होईल तितक्या वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला आवर्जून टाळायच्या आहेत. कुणाबद्दलही वाईट विचार करायचा नाही. फक्त एक सकारात्मकता जी आहे तर ती आपल्या मनामध्ये ठेवायची आहेत आणि जितकं चांगलं पुण्य करता येईल, जितके चांगले कर्म करता येईल, चांगले दान धर्म करता येईल असं काही तुम्हाला या दिवशी करायचं आहे. यामुळे अनेक पटीने पुण्याची प्राप्ती होते. अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करावी. अष्टलक्ष्मी प्राप्तीसाठी अक्षय तृतीयेचा दिवस हा खूप शुभ मानला जातो. त्याचबरोबर या अक्षय तृतीयेच्या दिवशी पितृ हे मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी, पितृदोष हा नष्ट होण्यासाठी, घरातील दोष अडचणी दूर होण्यासाठी काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या रविवार अक्षय तृतीयेला तुम्ही सोने चांदी खरेदी नाही केली तरीही चालेल, पण कुत्र्याला खाऊ घाला फक्त ही एक वस्तू. 3 पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा कायमचा नष्ट होऊन सर्व दोष अडचणी, घरातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे दूर होईल. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. जीवनातील सर्व शत्रू नष्ट होतील. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला अक्षय तृतीयेला कुत्र्याला खाऊ घालायची आहेत, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटन देखील क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला रविवारी अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचा आहे. दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा फक्त ही एक वस्तू तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहेत. या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपले पूर्वज म्हणजे आपले पितृ जे आहेत तर ते पाणी पिण्यासाठी आणि जेवणासाठी आपल्या घरी येत असतात. ते आपल्याला कावळा, कुत्रा, गाय या स्वरूपामध्ये म्हणजेच मुख्य प्राण्यांच्या स्वरूपामध्ये ते आपल्याला भेटत असतात आणि म्हणून या दिवशी जर आपण कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घातली तर आपल्या कुंडलीतला, आपल्या घरातला कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो दूर होतो. जर आपले पूर्वज आपल्यावरती नाराज असेल तर आपल्याला अनेक समस्यांचा, संकटांचा सामना करावा लागत असतो.
जसे की बघा, घरामध्ये पैसा टिकत नाही, पैशांच्या अडचणी येतात, कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही. आपल्या घरामध्ये कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नाही. आपल्या घरात लग्नाचे वयाचे मुलामुली असतात, परंतु त्यांचा विवाह योग जुळून येत नाही. आणि जरी विवाह योग जुळून आला, लग्न झाले, तरीही ते जास्त दिवस टिकत नाही. किंवा कधी कधी बघा, आपलं खूप महत्त्वाचं काम असतं आणि ते काम पूर्ण होण्यासाठी येते, परंतु अचानक अशा काहीतरी अडचणी निर्माण होतात की पुन्हा ते काम जे आहे तर ते आपलं अपूर्ण राहतं. तर याला देखील पितृदोष असे म्हटले जाते. तसेच घरातील मुलांची प्रगती होत नाही, घरातील मुलं हट्टीपणा करतात किंवा मुलांवरती वारंवार संकट अडचणी येत असतात, मुलं व्यसनी जातात. आपल्या कुटुंबाची, आपल्या घराची प्रगती देखील थांबत असते आणि म्हणून आपले पूर्वज हे आपल्यावरती प्रसन्न असणे हे खूप महत्त्वाचे आहे. बघा, जर तुमचे पूर्वज तुमच्यावरती नाराज असेल, तुमच्या घराला, तुम्हाला जर पितृदोष लागलेला असेल आणि अशा वेळी जर तुम्ही कितीही देवी देवतांची सेवा केली, उपवास केला, व्रत केले, कितीही तुम्ही पारायण केले, तरीही त्याचं फळ तुम्हाला शून्य मिळत असतं. तर तुम्हाला कुठलंच फळ जे आहे तर ते प्राप्त होत नाही. किंवा तुम्ही आयुष्यातील अडचणी कमी होण्यासाठी कितीही प्रभावी उपाय केले, तरीही त्याचं फळ तुम्हाला प्राप्त होत नाही. आणि आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा सांगितले जाते, बघा, जर तुम्ही कधी दिंडोरीला गेले तर तिथे जे गुरुमाऊली असतात तर ते सुद्धा आपल्याला सांगत असतात की सर्वप्रथम आपल्या पितरांची सेवा करावी आणि मगच स्वामींची सेवा करावी. तर पूर्वज आपल्यावरती नाराज असेल तर स्वामी सेवेचं फळ हे सुद्धा मिळत नाही. आणि म्हणून वर्षातून एकदाच येणारा सण म्हणजे अक्षय तृतीया, अक्षय फळ प्राप्त करून देणारा हा सण आपल्या घरातील प्रखर पितृदोष दूर करण्यासाठी आपण जे काही उपाय करतो तर ते खूप जास्त प्रभावी ठरत असतात. आणि म्हणून आपण अक्षय तृतीयेला आपल्या पितरांची सेवा करत असतो. म्हणजे बघा, ज्यांचे सासू सासरे हयात नसतात तर आपण करा केळी पूजन करत असतो आणि आपल्याला 3 पिढ्यांचा पितृदोष जो आहे तर तो भोगावा लागत असतो. आणि म्हणून या दिवशी पितरांची सेवा आवर्जून करावी. एक वेळ तुम्ही या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा नाही केली तरीही चालेल, परंतु पूर्वजांची सेवा ही आवर्जून करायची असते. आता ही जी वस्तू आहे तर ही कुत्र्याला खाऊ घालण्यासाठी आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल, थोडीशी हळद टाकून तुम्हाला स्नान करायचे आहेत. यामुळे आपण केलेले वाईट कर्म, पाप ही नष्ट होतात, आपलं शरीर हे शुद्ध आणि पवित्र होते. त्याचबरोबर पितृदोष हा देखील कमी होतो. यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत तुम्हाला पूजा अर्चा करून घ्यायची आहेत. धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. आणि यानंतर तुम्हाला या अक्षय तृतीयेला सकाळीच तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो असेल, मूर्ती असेल तर त्यांच्यासमोर तुम्हाला 16 मुखी दिवा आवर्जून लावायचा आहे. थोडंसं गव्हाचं कणिक मळा, त्यामध्ये हळद टाका आणि असं कणकेचा 16 मुखी दिवा तुम्हाला तयार करायचा आहे. त्यामध्ये शक्यतो तूप घाला, तूप नसेल तर तेल घाला आणि असा 16 मुखी दिवा जो आहे तर तो माता लक्ष्मीसमोर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये लावायचा आहे. कारण अक्षय तृतीयेला असा दिवा आपल्या घरात लक्ष्मी समोर लावल्याने 4ही दिशेने आपल्या घरामध्ये धनसंपत्ती ही येत असते. घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करते. आणि यानंतर तुम्हाला कुत्र्याला ही जी एक वस्तू मी सांगणार आहे तर ती खाऊ घालायची आहेत. आता तुम्हाला हा उपाय करण्यासाठी जेव्हा तुम्ही सकाळी स्वयंपाक करणार आहे तर तेव्हा स्वयंपाक करताना जी काही चपाती किंवा भाकरी तुम्ही बनवणार आहे तेव्हा जी शेवटची भाकरी असते ना ती तुम्हाला घ्यायची आहेत किंवा शेवटची चपाती तुम्हाला हा उपाय करण्यासाठी घ्यायची आहे. या दिवशी पहिली चपाती ही तुम्हाला गाईलाच खाऊ घालायची आहेत. पहिली चपाती बनवली की त्यावरती एक गुळाचा खडा ठेवायचा आणि अशी ही चपाती तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहेत. आणि शेवटची भाकरी किंवा चपाती असणार आहे तर ती तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायची आहेत. त्या भाकरीला किंवा चपातीला तुम्हाला एक मोहरीच्या तेलाचं बोट जे आहे तर ते ओढून घ्यायचं आहे. जास्त तेल लावायचं नाही, अगदी थोडंसं तेल लावायचं आहे. कारण बघा, कुत्रा जे असतो ना तो तेलकट पदार्थ जास्त खात नाही, म्हणून एकच बोट तुम्हाला ओढून घ्यायचं आहे. यानंतर त्या भाकरीवरती तुम्हाला
एक थोडासा गुळाचा खडा ठेवायचा आहे, जास्त ठेवायचा नाही, कारण कुत्र्यांना जास्त गोड पदार्थ हे खाऊ घातले जात नाही. अगदी छोटाच तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे. आणि त्यासोबतच तुम्हाला थोडीशी चणा डाळ ठेवायची आहे. भिजवलेली चणा डाळ असेल तर अतिशय उत्तम, किंवा तुम्ही तशीच अगदी थोडीशी 5 ते 7 दाणे तुम्ही ठेवले तरीसुद्धा चालेल. आणि कुत्र्यांना चणा डाळ जी आहे ना ती खूप जास्त आवडते, कारण त्यामागे सुद्धा एक शास्त्र सांगितलं जातं. आणि यानंतर तुम्हाला सोबतच थोडासा भंडारा घ्यायचा आहे आणि या दोन्ही वस्तू घेऊन तुम्हाला कुत्र्यापाशी जायचं आहे. आता हा कुत्रा तुमचा घरचा असेल, शेजारच्यांचा असेल, किंवा कुठला बाहेरचा कुत्रा असेल तरीसुद्धा चालेल. आता कुत्र्यापाशी गेलं की थोडासा भंडारा तुम्हाला कुत्र्याला लावायचा आहे. आणि यानंतर ही भाकरी किंवा चपाती जी आहे तर ती तुमच्या पूर्वजांचे नामस्मरण करायचं आहे आणि त्यांची आठवण काढून तुम्हाला ही भाकरी किंवा चपाती जी आहे तर ती कुत्र्याला खाऊ घालायची आहे. आणि जेव्हा खाऊ घालणार आहे तेव्हा तुम्हाला ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः असं म्हणायचं आहे. पितरांची क्षमा याचना करायची आहेत. आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे. आणि जर तुम्हाला दिवशी काळा कुत्रा दिसलाच तर त्याच कुत्र्याला तुम्ही खाऊ घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. काळा कुत्रा नाही दिसला, इतर कुठल्या रंगाचा कुत्रा असेल त्यालासुद्धा खाऊ घालू शकता. आणि जर तुम्ही बाहेर कुठे चालले आहेत, रस्त्याने तुम्हाला एखादा काळा कुत्रा दिसला तर एक बिस्किटचा पुडा घ्या आणि तो त्याला खाऊ घाला. आणि जर या दिवशी तुम्हाला कुत्र्याला भाकरी खाऊ घालणं शक्य झालं नाही, जर तुमच्याकडे मोहरीचं तेलच नसेल तर मग काय करायचं, अशावेळी थोडासा दही भात शिजवायचा आहे. थोडा भात शिजवा, त्यावरून 1 चमचाभर दही टाका आणि हा जो दही भात आहे ना हा तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे. बघा, पूर्वजांना सुद्धा दही भात हा ठेवला जातो आणि म्हणून चपाती ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही बघा थोडासा दही भात तुम्ही कुत्र्याला खाऊ घातला तरी सुद्धा चालेल. जर आपण अक्षय तृतीयेला कुत्र्याला दही भात खाऊ घातला तर कितीही प्रखरातील प्रखर पितृदोष जो आहे तर तो दूर होतो. तुमच्या कुंडलीमध्ये जर राहू, केतू, शनीचा वाईट प्रभाव असेल तर तो सुद्धा दूर होतो. कारण पहा, कुत्रा हा केतू ग्रहाचा प्रतीक आहे. पांडव यांच्या स्वर्ग यात्रे दरम्यान युधिष्ठिर यांच्यासोबत कुत्रा स्वर्गात गेला होता. यामुळे अक्षय तृतीयेला कुत्र्यांची सेवा केल्यास केतू प्रसन्न होतो. त्यानंतर जीवनात कधीही कोणतीही समस्या येत नाही. तसेच हा उपाय केल्याने पैशांची कमतरता दूर होते, व्यवसायामध्ये चांगले यश मिळते, कर्जापासून सुटका होते, नोकरी समस्या असेल तर त्यासुद्धा दूर होतात, तुमचे आरोग्य हे चांगले राहते आणि घरात सुख शांती राहते. शत्रूसुद्धा कमकुवत होत असतो. होणारा शत्रूंचा त्रास हा सुद्धा पूर्णपणे नष्ट होतो. म्हणून हा उपाय तुम्ही अक्षय तृतीयेला आवर्जून करायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तुमच्या घराच्या टेरेसवरती, बाल्कनीमध्ये किंवा अंगणामध्ये कावळ्यांना पिण्यासाठी पाणी ठेवायचं आहे. थोडासा दही भात हा सुद्धा कावळ्यांना खाण्यासाठी ठेवायचा आहे. कारण या दिवशी बघा, कावळे आपल्या पूर्वजांच्या स्वरूपात आपल्या घरी येत असतात आणि ते आपल्याला भेटत असतात आणि म्हणून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला कावळ्यांना सुद्धा खायला ठेवायचं आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, तुमच्यामध्ये काहीतरी नकारात्मक ऊर्जा आहे किंवा तुम्हाला कोणाची तरी वाईट नजर लागलेली आहे आणि म्हणून तुमची कामं सतत बिघडत असेल तर या दिवशी काय करायचं, थोडासा दही भात घ्यायचा, 7 वेळा आपल्या डोक्यावरून तुम्हाला फिरवून घ्यायचा आहे, ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे. आणि यानंतर तुम्हाला हा कुत्र्याला खाऊ घालायचा आहे. यामुळे नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती दूर होते. आणि खास करून मुलांसाठी हा उपाय तुम्ही अक्षय तृतीयेला नक्कीच करू शकता, कारण मुलांना नजर जी आहे ना ती खूप लवकर लागते. त्याचबरोबर या दिवशी कुत्र्यांना त्रास देणे किंवा कुत्र्यांना दगड फेकून मारणे यासारखे कृत्य जर आपण केलं ना, त्याचे वाईट परिणाम हे आपल्याला वर्षभर भोगावे लागत असतात. वर्षभर आपल्या आयुष्यामध्ये फक्त संकट, अडचणी, अडथळेच येत असतात. आणि म्हणून चुकूनही अशी कामं जी आहे तर ती तुम्ही अजिबात या दिवशी करू नका, नाहीतर याचा मिळणारा फळ किंवा पुण्य जे आहे ना ते सुद्धा तुमच्याकडे अक्षय राहील. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही कुत्र्याला दही भात किंवा चपाती, चणा डाळ आणि गूळ खाऊ घालणार आहे त्यावेळी बघा, तुम्हाला घरातला जो कर्ता पुरुष असतो ना
त्या कर्त्या पुरुषानेच हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. जर कर्त्या पुरुषाला ते शक्य नसेल तर मग घरातील इतर कोणताही सदस्य हा उपाय करू शकतो. परंतु बघा, पितृपक्षामध्ये सुद्धा जेव्हा आपण कावळ्यांना घास टाकतो, पितरांना घास देतो, तेव्हा सुद्धा घरातल्या कर्ता पुरुषच हा घास टाकत असतो आणि म्हणून हा उपाय सुद्धा शक्यतो कर्त्या पुरुषानेच करावा. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.